काँग्रेस कधीच संपणार नाही। काँग्रेस पक्ष या शहरामध्ये सुरुवातीपासून अनेक विकास कामं सुरुवातीच्या काळापासून झालेल्या आहे। 1970 मध्ये नगरपालिका स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत जे काँग्रेसनं या शहरासाठी केलेलं आहे असं कुठलंही कुठलं एखादा काम इतर पक्षाच्या लोकांनी सत्तेवर येऊन केलेलं नाही। जे काय केलं ते काँग्रेसनं केलं। मागे आमच्याकडे मेजॉरिटीनं आमची सत्ता असायची आणि नगरपालिका काँग्रेसकडे असायची। आता काही काळामध्ये खोपोली शहरामध्ये काँग्रेसचे नगरसेवक प्रतिनिधी नव्हते। मागच्या इलेक्शनमध्ये 2 नगरसेवक शास्त्रीनगरचे काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले। नंतर 1-1.5 वर्षामध्ये ते पक्ष बदलून ते भाजपमध्ये गेले। आज आम्ही एकूण खोपोली शहरामध्ये 6 नगरसेवक वेगवेगळ्या प्रभागात आमचे उमेदवार उभे आहेत आणि नगर अध्यक्षासाठी तौफिक कर्जीकर हे आमचे नगराध्यक्षाचे थेट जे निवडणूक आहे त्याच्यामधले उमेदवार आहे। बघा, काँग्रेसला कुठलं आव्हान नाही। काँग्रेस 25 वर्षानंतर हे प्रथम थेट जो आपला नगराध्यक्ष निवडणूक आहे त्यामध्ये काँग्रेसनं आपला उमेदवारी दिला आहे 25 वर्षानंतर आणि आम्हाला कुठलंही आव्हान नाही। आता या नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्व मोठे नेते मंडळी आपले उमेदवार उभं केलेलं आहे। त्यांचं काय आहे, एकंदरीत त्यांचं काय विचार घेऊन उमेदवार त्यांनी दिलेला आहे, तर प्रत्येक उमेदवार हा धनी आहे आणि त्याच्या बेसवर त्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आणि ही लोक जेव्हा निवडून जातात, मोठे बजेटवाले उमेदवार निवडून जातात, निवडून गेल्यानंतर आपण खर्च केलेला बजेट तो कसं काय परत रिटर्न येईल याचा विचार ते करत असतात। खोपोली शहराचा विकास त्या काळामध्ये मग होत नाही, असे परंपरा अनेक वर्षापासून आता चालत आलेला आहे। तो विषय भकास होते म्हणणं हे योग्य आहे। त्याचं कारण असं, जे लोकप्रतिनिधी आपण निवडून पाठवतो मग ते लोकप्रतिनिधी स्वतः आपल्या जे लोक जे सत्तेत आहेत तेच नगरपालिकेतले कॉन्ट्रॅक्टर आहे। प्रत्यक्षात त्यांचीच कामं चालतात। करोडो रुपयाचे निधी येतं पण कॉन्ट्रॅक्टर कोण, तर हे ह्यांचेच प्रतिनिधी असतात। हेच नगरसेवक निवडून जातील जे आज त्यांचा जो बजेट फुकून तो उमेदवारी लढवतात। ती लोक पुन्हा नगरपालिकेत गेल्यावर मोठे मोठे प्रोजेक्ट हे सर्व यांच्या हाती असतं आणि लोकप्रतिनिधी जेव्हा ठेकेदार बनतो तर अधिकारी त्यांच्यावर अंकुश नसतं। मग सर्व कामं जी आहेत निष्कृष्ट दर्जाची असतात आणि त्यामुळे हे सर्व भकास जो काय आपण विषय मांडला हे होत चाललेलं आहे। हे बघा, जर का तुम्हाला खोपोलीत आपल्याला नागरिक सुविधा हवी असेल, एकंदरीत सर्वांगीण विकास हवे असेल, तर आपण जे लोकांचे चांगले प्रतिमाची लोक जे उभे आहेत त्यांच्या पाठीशी नागरिकांनी आपलं मतदान करावं। आणि आम्ही तर सर्व नागरिकांना विनंती करीन की आम्ही एक चांगलं सुशिक्षित आपला कार्यकर्ता जो एकदम तरुण आहे आणि स्वच्छ प्रतिमेचा आहे त्याला आम्ही उमेदवारी दिली आहे। आपण सर्व नागरिकांनी काँग्रेसला साथ द्यावी आणि येत्या 2 तारखेला आपण आमच्या हाताच्या पंजावर मतदान करून आमच्या उमेदवाराला विजयी करा, एवढंच बोलतो। गेल्या 6 वर्षापासून खोपोली शहर काँग्रेस हे सत्तेत नसतानासुद्धा नागरिकांना अनेक जो समस्या भिडत होता त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, तो प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर होती। काँग्रेसनं अनेक आंदोलन या शहरामध्ये केलं। एकमेव राजकीय पक्ष बोलायला झालं तर ती काँग्रेसच होती। ते काँग्रेसनं तुमच्या पाणी प्रश्नासाठी हंडा मोर्चा काढला, अनेक आंदोलनं केली। जे सर्व विषय नागरिकांना जे निगडीत नगरपालिकेशी आहे त्यांना आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला। अनेक आहेत। तुम्ही परिवहन सेवेचा आपण विषय मांडलात, एखाद्या इतर महावीर उद्यानाचा विषय असेल, असे अनेक विषय
घरपट्टीचे वाढीव घरपट्टी, संकलन वाढीव झाला, अनेक याच्यामध्ये आम्ही काँग्रेसनं आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेकडनं तो नागरिकांचा प्रश्न सोडवलेला. आमचं म्हणणं आहे रायगड जिल्ह्यामध्ये असं कुठेही एवढी घरपट्टी नागरिकांवर लादलेली नाही. ती घरपट्टी फक्त आणि फक्त खोपोली शहरामध्ये आहे. तर असे अनेक विषय आहेत जो काँग्रेसचे प्रतिनिधी तिकडे आल्यानंतर आम्ही तो विषय घेणार आहोत. नक्कीच आमचे जे प्रतिनिधी आहेत ते आल्यानंतर आम्ही अनेक चांगले जी कामं शहराला आवश्यकता आहे ती आम्ही त्या हातात घेऊ. लोकांना त्यांचा जो विषय आहेत, अनेक विषय आहे. प्रामुख्याने जो ट्रॅफिकचा प्रश्न नेहमी विषय येतो, शुद्ध पाणी, शुद्ध हवा, प्रदूषणमुक्त असं शहर, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आता या 6-7 वर्षामध्ये आपलं प्रशासक असताना अनेक कामामध्ये दिरंगाई झाली, अनेक कामाच्या अनगोंदी कारभार झाला. या सर्व विषय काँग्रेस सत्तेवर आल्यावर ते आम्ही घेणार.